बाबा मला घेऊन व्हिडिओ दाखव नाही दाखवायला पाहिजे बाबा चपाती आणि चहा काय रे. नमस्कार मंडळी, मी तुमचं सचिन भ्रमंती प्रवासामध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण चाललो आहे 2 दिवसाच्या विश्रांतीसाठी. त्यात आपण कुठे जाणार आहे ते तुम्हाला एका थोड्या वेळात समजेल. जे आपले मित्र आले त्यांना तुम्हाला दाखवतो तुम्हाला कोण कोण आले. मध्ये कुठे लावणार गणपती बाप्पा मोरया. चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे. सनराइज व्यू बघ, सनराइज व्यू रायडर बघा आमचे केस घेऊन चालतात, ते केस नाहीत तरी झाले. चला आता आपण निघालो आहे आपल्या 2 दिवसाच्या विश्रांतीसाठी अलिबागच्या प्रवासाला. नाही तर आपण आलो आहे भाऊच्या धक्क्याला. भाऊच्या धक्क्यावर आपण जाणार आहे मुंबई टू मांडवा रोरो जेट्टीचं तर आपण चालू आहे रोरो जेट्टीला. गाडी चेकिंग करायला आतमध्ये बोर्डिंग वगैरे गाडीची. आता तुम्हाला दाखवेल एक तिकीट दे. 4 गाड्या. नमस्कार मंडळी, मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही आता चाललो आहे 2 दिवसाच्या विश्रांतीसाठी अलिबागला. तर आता आपण प्रवास करणार आहे मुंबई ते मांडवा, ते पण आपल्या रोरोने. तर रोरोची आपण सध्या आता तिकीट बघू शकतो. अराऊंड एका पर्सनची तिकीट आहे. आता सकाळची आमची 7:30ची रोरो आहे. तर 7:30च्या रोरोला आमची तिकीट लागते 590 समथिंग आहे. आणि बाईकची तिकीट आहे आपल्याला 220 रुपये पर पर्सन. तर त्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स बुकिंग करायला लागते. आणि जर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आता दाखवेन तुम्हाला तर थोड्या वेळात की आपल्या बाईकची पार्किंग आणि कशी असते, काय असते, गाड्यांची पार्किंग कुठे करतात, काय करतात. तर ते एक तुम्हाला दाखवू शकतो.
आमचे बघा बाईक मेंबर सगळे आले तर थोडं लेट झालं त्यांना. ते आता शेवटीवरती त्यांना अप्पर डेकला त्यांना बाईक पार्किंग दिली आणि ते आता आले. इथे जे बोलल्याप्रमाणे ही कार पार्किंग असते आणि इथे ही जी आहे ती इथलं बाईक पार्किंग आहे जे आम्ही लवकर आलं त्यामुळे. आणि बाकीचे माझे मित्र आहेत त्यांच्या बाईकचं जे पार्क झालं तर सगळ्यात शेवटी तर त्यांना लेट झालं तिथे चेक इन लेट केलं त्यामुळे. आणि याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे डेक असतात, एक लोअर डेक, अप्पर डेक. जसं आम्ही आता जो केला तर तुम्हाला सांगितलं की लोअर डेक तिकडे आपल्याला 590 रुपीची तिकीट आहे आणि वरती ते अप्पर डेक त्याचे अराऊंड 950 ते 1000 रुपये तिकीट्स आहे त्याची. ते तुम्हाला रोरोच्या वेबसाईटवरती तुम्हाला बघायला मिळेल. पण माझ्यामध्ये तरी म्हटलं सांगेल की आपली लोअर डेकची जी तिकीट्स आहे तीच कम्फर्टेबल आहे, जी सगळं आपण अफोर्ड करू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला म्हटलं वरती आणि खालच्या अप्पर डेक आणि लोअर डेकमध्ये काहीच फरक नाही, थोडाफार फरक असेल. आता आपली रोरो सुटणार आहे आपली सकाळी 7:30 वाजता. कारण आपण चाललो आहे अप्पर डेक लोअर डेकमध्ये. तुम्हाला दाखवेल लोअर डेक आपला आतमधून कसा दिसतो आणि त्याच्या आपल्या आतमध्ये कॅन्टीन्स आहेत त्यामध्ये म्हटलं त्याचे रेट्स आणि कसे आहेत काय तुम्हाला सगळं दाखवलं. इथे बघा कॅन्टीन. हा रोरोचा कॅफेटेरिया एरिया आहे. रोरोज कॅफे. रेट्स बघायला गेला तर इथे सगळे हाय रेट्स आहेत. ते माझ्यामध्ये तरी म्हटलं बोला आपण इथे न घेतलेलंच चांगलं. इथे यांचं केक्स, मफिन्स, पेस्ट्रीज आणि सर्व इथे मिळतात अवेलेबल सगळं. इथे बघा आपल्या ज्या ONGCच्या बोट असतात, ऑइल्सच्या बोट असतात त्या सर्व इथे पाण्यामध्ये उभे आहेत. इथे बोललो पण इथे एक आहे की आपल्याला बाहेरचं खाण्यासाठी अलाउ नाही आहे. तुम्हाला ते बघायचं असेल तर आपला मेनू कार्ड दाखवतोय. व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. मेनू
यांचा सेकंड हँड च्या अपोजिट साईडला दुसऱ्या साईडला बोललो कसं आहे ही दुसरी साइड है बोर्डची आपल्याकडे हा जो आहे तो अप्पर क्लास पण माझ्या माहितीप्रमाणे तरी अप्पर डेक आणि लोअर डेक मध्ये काहीच फरक नाही आहे लाईक सेम आहे थोडंफार तर आपण चाललो आहे खाली लोअर डेकला तर आज आपण मांडवाला उतरलो तर इकडनं आपला अलिबागचा प्रवास चालू होणार आहे सो तुम्हाला इकडनं आता सर्व डिटेल मी बोलू थोडं हळू करून सांगू शकतो गणपती बाप्पा मोरया पुढे घे पुढे घे मांडवा जेट्टी जे पॉइंटला बोला लेफ्टला तर इकडं म्हणजे तुमच्या इथे कोण वयस्कर माणसं आणि असतील तर ते त्यांच्यासाठी बोलू वेगळ्या गाड्या ठेवलेल्या आहेत जे तुम्हाला इकडनं पिकअप ड्रॉप देतात मांडवा जेट्टी पासून तुम्हाला पोर्ट पर्यंत येते काफिला कैसा जा रहा है यस वेलकम टू अलिबाग आई लव मांडवा तिथे तुम्ही आलात मांडवावरून उतरला तर तुम्हाला अलिबागसाठी इकडनं प्रायव्हेट बस आहेत प्रायव्हेट कार पण तुम्हाला असं तिकडे त्याच्या लाईक गेटवेवरनं जे सुटतात मालदार आणि ज्या सुटतात त्या बोलायच्या बोट असतात त्यांच्या इथे बसेस येतात तुम्हाला पिकअपसाठी आणि त्यांच्या त्याच तिकीटमध्ये इन्क्लुडिंग असतात आणि जर तुम्हाला जर त्याने जायचं नसेल तर इकडनं तुम्हाला प्रायव्हेट कार्स पण तुम्ही हायर करू शकता जी तुम्हाला डायरेक्टली अलिबागला तुमच्या जे डेस्टिनेशन आहे ते तुम्हाला सोडू शकते बघा या असं प्रायव्हेट कार आहे टॅक्सी देखील आहेत पण हे जास्त खर्चिक आहेत म्हटल्यावर म्हणजे बोलू शकता असं काही म्हणजे तुम्हाला ऑटोवाले आणि प्रायव्हेट कारवाले भरपूर तुम्ही म्हटलं पुढे पैसे घेतात तुमच्याकडे जर प्रायव्हेट व्हेकल असेल तर ते वेल अँड गुड ते प्रेफर करू शकतो तुम्ही अलिबागचे रस्ते बघा मस्त असे आपले कोकणामध्ये बनले तर खरंच खूप मस्त वाटेल हा अक्षय ते कधी बनतात काय माहिती म्हटलं आता बोल कोकणाचे रस्ते आपलाच रस्ता या
मित्रांनो आता आपण आलो आहे चोंडी नाकाला नाश्ता करायला. चोंडी नाकाच्या इथे पण चांगलं आहे वैभव फॅमिली रेस्टॉरंट. आमचे मित्र अभिषेक आहेत, त्याने आम्हाला सजेस्ट केलं की बोला इथे आपण खाऊया. तर आता बघू आपण इथे काय काय खायला मिळते आणि कसे आहे तिची चव. मला त्याचा नक्की आपण रिव्ह्यू देऊ. हॉटेल ॲम्बियन्स छान आहे. हॉटेल ॲम्बियन्स काय काय मेन्यू आहे? हा शिवराम पार्टीच होते. मग नमस्कार मित्रांनो, आता आपला नाश्ता करून झाला आहे वैभव फॅमिली रेस्टॉरंटला. तर आता इकडची टेस्ट खरंच खूप छान होती. म्हटलं तुम्ही बघायला गेलात तर म्हणजे ॲव्हरेज जस्ट लाईक ॲज अ प्राईस प्रमाणे तर चांगलं होता. तर तुम्हाला जर कधी आलात अलिबागला तर चोंडीमध्ये तुम्ही वैभव फॅमिली रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट द्या. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे रेगुदंडा येथील आदित्य बिर्ला मंदिरामध्ये. तर आता आपण बघू शकतो की अशा प्रकारे सुंदर असं आदित्य बिर्ला मंदिर. मित्रांनो आपण गेलो होतो आदित्य बिर्ला गणपती मंदिरामध्ये. तिथे आपल्याला काही थोडे हार्डली 10 ते 12 सेकंदाची व्हिडिओ घेता आली, कारण तिकडे बोललो मोबाईल घेऊन जायला अलाव नाही. मोबाईल कॅमेरा आणि सगळे रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळे आपल्याला बाहेर ठेवावं लागलं. तर आपण कसं काही गपचूप थोडेफार व्हिडिओज घेतले तुमच्यासाठी. म्हटलं कसं काय आहे तिकडे ते बघून घ्या. थँक्यू. मस्त व्हिडिओ. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनमध्ये पोहोचलो आहे. आणि इथे टांगा पलटी कधीही येऊ शकतो. कुठे आलो आहे ते तुम्हाला सांगतो की थोड्याच वेळात.